वावंजे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ समाजसेवक डी.बी. म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजसेवा हेच आपले ध्येय मानणाऱ्या डी.बी. म्हात्रे यांनी ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त 2 गावांमध्ये बोरवेल उपलब्ध करून दिल्या. यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या डी.बी. म्हात्रे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी.बी. म्हात्रे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करत असताना ह्या ग्रामीण भागामध्ये जे प्रश्न भेडसावणारे प्रश्न आहेत ते सातत्याने आम्ही शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. इव्हन काही प्रश्न आहेत ते शासनाच्या बाजूला जाऊन आम्ही स्वतः करत असतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला आज सांगेन, हा ग्रामीण भागामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि ती पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त 2 वाड्यामध्ये मी 2 बोरवेल मारून टाकलेले आहेत, जेणेकरून जनतेला पाणी मिळेल. आज मी मौदर गावामध्ये 1 बोरवेल मारली, तसेच मालुंग येथे 1 बोरवेल मारलेली आहे आणि पाणी त्या बोरवेलला खूप लागलेलं आहे. त्याच्यामुळं त्या 2 गावांची तहान नक्कीच भागेल एवढं या मी वाढदिवसाच्या निमित्ताने एक छोटंसं काम केलेलं आहे. आणि ग्रामीण भागाचा जे पण आदिवासी वाड्या आहेत, वाड्या वस्त्यामध्ये आदिवासी लोकांचं असं आहे की ते दररोज कमवतात आणि दररोज खातात. ज्यावेळेला त्यांचं कुठलं कार्य असेल, समजा लग्न असेल, मैताचं कार्य असेल, मग अशा कार्याच्या वेळेला काय होतं, त्यांच्याकडे पैसे नसतात. मग अशा लोकांना मदत करण्याचं काम मी सातत्याने जवळजवळ 15 वर्ष करतोय. 15 वर्ष माझ्या माध्यमातून या 5-6 वाड्यामध्ये जेवढे पण 13 होतात त्या 13चा खर्च मी स्वतः उचलतो. कारण की समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाचे देणं लागतो, त्यामुळं आपल्याला आपण केलेल्या कमाईतून आपला काही % भाग हा समाजासाठी वापरला गेला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि ते मी नेहमीच करत असतो. आणि आजच्या वाढदिवसानिमित्त मला विविध क्षेत्रातील विविध लोक भेटायला आली, मला शुभेच्छा दिल्या. सगळ्यांना मी सांगू शकतो की बाबा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर काम करत असताना कधी तुम्ही पक्षविक्ष पाहू नका. जो पण काम आपल्यासमोर येईल ते आपल्या प्रामाणिकपणे पार पाडा. आणि आज तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. समाजामध्ये काम करताना तुम्हाला सांगितलं मी, पक्ष हा विषय माझ्याबरोबर नाहीच आहे. कारण की मी मुळात शेका पक्षातून काम करत आलो आहे आजपर्यंत. ह्याच्या पुढेही तुम्हाला सांगतो, शेका पक्ष आणि शिवसेना आम्ही लढलो. शिवसेनेची चांगली साथ आम्हाला भेटलेली, उभाटा गटाची चांगली साथ भेटली, म्हणून आम्ही या ग्रामीण भागातून जवळजवळ 10,800 मतं आम्ही मिळवू शकलो. पुढे आमचा प्रयत्न चालूच असेल. हार जीत तर होतच असते, पण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन चालत नसतो. कारण की समाजकार्य करणारा जो माणूस आहे तो कमी थकत नाही कधी. तुम्ही विचार करा, जर माणसाला थकवाच जर आला नाही तर तो माणूस समाजाच्या नक्कीच लायक माणूस असेल आणि नायकही असेल असे मी नक्की सांगू शकतो. समाजकार्यात आपण करत त्या वाढदिवसाच्या नंतर मी असं ठरवलंय की आपण कुठंतरी कमी पडलो आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या 5 वर्षात करणार आहोत, जेणेकरून समाजासाठी काम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध होईल. डी.बी. म्हात्रे साहेब एक लोकप्रिय असं एक नेतृत्व आहे आणि वावंजे गाव त्यांचं भरपूर नाव आहे, सुपरिचित व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी समाजासाठी भरपूर कार्य केलेलं आहे. इव्हन कोरोना काळात सुद्धा त्यांनी समाजसेवा मोठी केलेली आहे. असे त्यांचे कार्य खूप मोठं आहे. तर नक्कीच त्यांच्या वाढदिवसाला येण्याचा मला मान मिळाला, त्याबद्दल मला आनंद आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी भरभरून शुभेच्छा देते. त्यांचा पुढचा काळ, राजकीय काळ हा खूप चांगला असेल आणि आम्हाला आशा आहे की ते आपली कारकीर्द एका उंचावर ते आपलं पक्ष पोहोचवतील ही मला अपेक्षा आहे. म्हटलं स्टेजवर आमचे छोटे बंधू आहेत आणि गावचे आमचे सगळे भाग्यविधाते आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी खूप काही लोकांसाठी करतोय, म्हणून तर मग अशी बोललो की सर्वजण त्याच्या बळा इथं येतात. याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचं असणारं प्रेम, हे प्रेम त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. डी.बी. म्हात्रेंचं कार्य हे सगळ्यांना जनतेला माहीत आहे. आज त्यांनी जरी निवडणुकीमध्ये त्यांना मोठा यश नसला आला, परंतु त्यांनी आजपर्यंत जी केलेली कामं आहेत ती भरघोस कामं आहेत आणि त्यांनी सामान्य जनतेपर्यंत जाऊन जनतेचं कोम ओळखून त्यांना त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं डी.बी. काम केलं. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज सगळी ती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पक्ष जरी आपला वेगळा, माझा गावचा बंधू आहे, माझे गावचे सरपंच राहिलेले आहेत, त्याच्यामुळं मला त्या गोष्टीचा भान आहे आणि म्हणून त्या सांगलं की आम्ही जी जी काही गरज लागेल
वरच्या लेवलची ती आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा प्रामाणिक पण देतो आणि बंधू असल्या कारणानं पाठिंबा सर्वच आहेच. त्यांच्यासाठी काय प्रार्थना करावी? आई जगदंबाकडनं त्यांना उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचंदी प्रार्थना त्यांची राजकीय कारकीर्द अशी उंचावर जावो आणि त्यांना भरभराटी लावो, ईश्वरचंदी प्रार्थना करतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.